भंडाऱ्यात खतांचा कृत्रिम तुटवडा, कृषी केंद्र चालकांच्या मनमानीनं शेतकरी त्रस्त. युरियासाठी लिंकिंगचा कथित खेळ. धान पिकाच्या हंगामात भंडारा जिल्ह्यात रासायनिक खतांचा कथित कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. रोवणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या खत मात्रेसाठी शेतकरी कृषी केंद्रावर फेऱ्या मारतायत. मात्र काही कृषी केंद्र चालकांकडून युरिया देताना मनमानी अटी लादल्या जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला. शासनानं खतांची लिंकिंग बंद केल्याचं स्पष्ट केलं असताना सुद्धा काही कृषी केंद्रांवर युरियासोबत इतर खते किंवा उत्पादने घेण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार आहे. इतर माल घ्या मगच युरिया देतो अशा कथित प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होत असून कृषी केंद्र चालकांच्या या मनमानीवर कृषी विभागानं तातडीनं लगाम घालण्याची गरज आहे. एकीकडे कृषी विभाग जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा करतो, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना युरियासाठी कृषी केंद्राच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्यामुळे खतांचा साठा नेमका कुठे आहे आणि शेतकऱ्यांना युरिया मिळत का नाहीये असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. मी भूदेव किंदरले, गोंदी जिल्हा भंडारा. तर मी 22 एकर शेती करतो. माझ्या रोवणा होऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत, परंतु 10-15 एकराला माझा खात मारून झालेला आहे. परंतु मला रासायनिक खताची खूप गरज असल्यामुळे आज मी रासायनिक खत विक्रेत्याला, दुकानदारांना खूप मागणी करत आहे की मला 2-4 बॅग युरिया पाहिजे. परंतु त्यांचं असं म्हणणं झालं की जोपर्यंत आमच्याकडून तुम्ही मिश्र खत घेणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला युरिया देणार नाही. त्याच्यामुळे आज माझा रोवणा होऊन 15 ते 20 दिवस झाले, परंतु आज मला खताची खूप गरज असल्यामुळे माझी कुठेतरी नुकसान होत आहे. तरी या नुकसानीकडे शासनानं लक्ष देण्याची कृपा करावी आणि मलाच नाही तर असे अनेक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा म्हणजे ह्या आपल्या पालांदूर क्षेत्रामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यामध्ये रासायनिक खताचा म्हणजे युरियाचा तुटवडा भासणार नाही. त्यासाठी शासनानं त्वरित या रासायनिक खत विक्रेत्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित तो पुरवठा करण्याची कृपा करावी आणि कोणत्याही प्रकारचा नुकसान होणार नाही याकडे शासनाने सुद्धा लक्ष द्यावं. सर, काय सांगाल आपल्या तालुक्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना आता तुटवडा निर्माण होत आहे याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी नितीन राठोड, तालुका कृषी अधिकारी लाखनी. तर आता सध्याची परिस्थिती पाहता आपल्या तालुक्यामध्ये युरिया साधारण 733.05 मेट्रिक टन, त्यानंतर SSP जो खत आहे तो 586.80, संयुक्त जे खत आहे त्याच्यामध्ये 1414 मेट्रिक टन आणि MOP 16.2 मेट्रिक टन असा साठा उपलब्ध आहे आणि पुरेशा प्रमाणात हा साठा आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. परंतु काही कृषी सेवा केंद्रधारक जर शेतकरी बांधवांना युरिया, DAP बरोबर इतर काही खते किंवा कीटकनाशके घेण्यास सक्ती करत असतील तर त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येतील. तर यासाठी मी शेतकरी बांधवांना सर्वांना आवाहन करतो की जे काही आपला जिल्हा तक्रार निवारण समितीचे कक्षाचा जो मोबाईल क्रमांक आहे 9423028372 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात किंवा मग पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रणचे जे अधिकारी आहेत यांच्या मार्फत आपल्या तक्रारी नोंदवून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.